ऑलिम्पिकवीर स्वप्नील कुसाळे याचं बुधवारी कोल्हापुरात जल्लोषी स्वागत करण्यात आलं. कोल्हापुरातून बाहेर पडल्यानंतर राधानगरी मार्गावरील प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी स्वप्नीलचं उत्स्फूर्तपणे स्वागत केलं. भोगावती कारखान्याच्या वतीनं शिरोळ तालुक्यातील उदगाव इथल्या परमपूज्य कुंजवन ट्रस्टचा हत्ती मिरवणुकीसाठी खास वाहनानं भोगावतीत आणला होता. मिरवणुकीत भोगावती परिसरातील ग्रामपंचायत, सहकारी संस्था, तरुण आणि महिला मंडळं, राजर्षी शाहू पब्लिक स्कूल, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि खेळाडू, शिक्षक, ग्रामस्थ आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शाहूनगर परिते इथल्या भोगावती साखर कारखाना स्थळावरील राजर्षी शाहू महाराज पुतळा आणि स्वर्गीय आमदार PN पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन स्वप्नील कुसाळे यांच्या हस्ते झालं. त्यानंतर कारखान्याच्या वतीनं जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांच्या हस्ते आणि अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष राजाराम कवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वप्नील कुसाळेचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वप्नीलसह वडील सुरेश आणि आई अनिता कुसाळे यांच्याकडं 1,51,000 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी स्वप्नील कुसाळे यांनी भोगावती साखर कारखाना आणि उपस्थित नागरिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी कांबळवाडीच्या सरपंच अनिता कुसाळे, प्रशिक्षिका दीपाली देशपांडे, अक्षय अष्टपुत्रे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हा बँकेचे संचालक AY पाटील, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील, केरबाभाऊ पाटील, गोकुळचे माजी संचालक PD धुंद्रे, संचालक बाळासाहेब खाडे, राजेंद्र मोरे, धैर्यशील पाटील आणि सुशील पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिगरे, हिंदूराव चौगले यांच्यासह कारखान्याचे संचालक, ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान दिवंगत आमदार PN पाटील यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्यास तुझी हत्तीवरून मिरवणूक काढू असं वचन स्वप्नीलला दिलं होतं. पदक मिळवल्यानंतर भोगावती कारखान्यानं स्वप्नीलची हत्तीवरून मिरवणूक काढून दिवंगत आमदार PN पाटील यांचा शब्द पूर्ण केला. मात्र हा सोहळा पाहण्यासाठी ते उपस्थित नसल्यानं जनसमुदाय भावविवश झाला होता.